लेख. नमस्कार यूट्यूब परिवार, शुभ दिवस रसिकांनो. आज आपण एका अशा साधनाबद्दल जाणून घेणार आहोत जे दिसायला अतिशय छोटे आहे, पण त्याच्या टोकातून संपूर्ण जग बदलण्याची ताकद निर्माण होते. ते साधन म्हणजे पेन. पेन म्हणजे फक्त शाई आणि कागद नाही. पेन म्हणजे विचारांचा जन्म, स्वप्नांचा प्रवास आणि भविष्य घडवणारी शांत क्रांती आहे. मानवाच्या इतिहासात लेखनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विचार, ज्ञान, संस्कृती आणि परंपरा जपण्याचे सर्वात मोठे माध्यम म्हणजे लेखन, आणि त्या लेखनाचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे पेन. पेनाच्या माध्यमातूनच संविधान लिहिले गेले, कायदे तयार झाले, करार लिहिले जातात, त्यावर सही केली जाते, इतिहास जतन झाला. जग आता पुढे गेले आहे. तलवार शर्यत जिंकते, पण पेन विचार जिंकतो. विद्यार्थ्याच्या हातातला पेन म्हणजे केवळ साधन नाही, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याची पहिली पायरी आहे. परीक्षा, नोट्स, उत्तरपत्रिका, प्रोजेक्ट हे सर्व पेनाशिवाय अपूर्ण आहे. पेन विद्यार्थ्याला शिकवतं की मेहनत, शिस्त आणि सातत्य हेच यशाचे खरे मार्ग आहेत. लेखकासाठी पेन म्हणजे त्यांचा श्वास आहे. प्रत्येक शब्दामागे भावना, अनुभव आणि विचार दडलेले असतात. पूर्वी बोटात पेन असायचा, आता पेनाची जागा मोबाईलमुळे बोटाने घेतली आहे. कथा, कविता, लेख, प्रेरणादायी संदेश हे सर्व पेनाच्या टोकातूनच जन्म घेतात. म्हणूनच पेन म्हणजे फक्त साधन नाही, तर तो एक मनाचा आवाज आहे. पूर्वी प्रत्येकाच्या खिशाला हमखास पेन असायचा. पेन खिशाला लावल्याशिवाय बाहेर पडत नव्हते. आता फक्त शिक्षक, टेलर आणि दुकानदार, नोकरदार हेच पेन वापरतात. लिखापढीसाठी पेनाने अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. ज्यांनी पेन सतत हातात त्यांचे आयुष्य उज्ज्वल झाले. शाळेतील मुलांनो, तुम्हीही मोबाईल खाली ठेवा, पेन हातात घ्या, तुमचंही नशीब लिहिलं जाईल. पेन आपल्याला काय शिकवतो? विचार करून निर्णय घेणे, जबाबदारीने लिहिणे आणि जगणे, संयम आणि शिस्त ठेवणे आणि स्वतःचं भविष्य स्वतः घडवणे. एकदा लिहिलेले शब्द असे मिटवता येत नाही, तसे जीवनातील निर्णय कायम परिणाम करतात. पेन शांत क्रांतीचा राजा. पेन आवाज करीत नाही, पण तो जग हलवतो. मोठ्या क्रांती, मोठे बदल, मोठे विचार हे सर्व पेनाच्या माध्यमातूनच जगासमोर आले आहे. म्हणूनच पेन म्हणजे मौन पण महान क्रांतिकारक आहे. प्रिय मित्रांनो, कदाचित हा लेख वाचताना तुमच्या मनात तुमचा पहिला पेन, तुमचे शालेय दिवस आठवतील. शाई पेन आणि बॉल पेन वापरायचे. थंडीच्या काळात बॉल पेन बंद पडायचे. एका बाजूला टोक बाजूला काढून तोंडाने फुंकर मारून शाई पुढे ढकलायची किंवा रेफिल हाताने चोळायची. पेन चालू करायचा एकच पेन असायचा. गरिबीतून प्रत्येकाला जावं लागत होतं. मोठी स्वप्न घेऊन शिकत होते. चालू शिक्षण घेणारी विद्यार्थी, तुमचं लय चांगलं आहे. पेन भरपूर आहेत, पाहिजे ते साहित्य आहे. आणि सध्याचे विद्यार्थी, लेखनासाठी वेळ द्या. तुमची मोठे स्वप्ने जागे झाली असतील तर मुलांनो, जर तसे झाले असेल तर समजा हा लेख फक्त वाचन नाही, तर तुमच्या मनाला स्पर्श करणारा एक अनुभव आहे. चला आज एक जबरदस्त संकल्प करूया. पेन हातात घेऊया, विचार मोठे करूया आणि आपलं भविष्य स्वतः लिहूया. जर हा लेख मनापासून आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचे सुंदर विचार लिहा, शेअर करून इतरांपर्यंतही पोचवा. आणि अशाच खूप खूप उत्कृष्ट, हृदयाला भिडणाऱ्या आणि प्रेरणादायी लेखांसाठी सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे फक्त क्लिक नाही, तो आमच्या मेहनतीला मिळणारा आशीर्वाद आहे आणि या चॅनलला पुढे नेणारी खरी ताकद आहे. धन्यवाद.